दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 6 रोजी प्रतिभा जिजाबराव पाटील, वय 48 वर्ष, राहणार गारखेडा, तालुका धरणगाव, ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगावहून जळगाव दोंडाईचा या बसमध्ये प्रवास करीत होती। दुपारी 2 वाजेच्या सुमारास पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या 2 महिला उतरल्या। महिलेनं आपल्या पिशवीतील पर्समध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचं समजलं। महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं आणि घटना परिवीक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांना कळवताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता पैलाड नाक्यावर पथक पाठवलं। पैलाड नाक्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासला असता त्या एका बसमध्ये बसून परत जाताना दिसल्या। केदार बारबोले यांनी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, उज्ज्वल कुमार मस्के, महिला होमगार्ड निलिमा पाटील यांच्या पथकाला रवाना केला आणि आरोपींना पकडूनच आणा असे सक्त आदेश दिले। ज्या बसमधून चोरट्या महिला परत गेल्या ती बस जळगावला गेल्याचं समजताच पोलिसांनी जळगाव बस स्थानक गाठलं। तिथलं फुटेज तपासलं असता त्या रिक्षातून निघून गेल्या। मागोवा घेत फुटेजमधील महिला कुसुंबा जळगाव इथं विमानतळाच्या बाजूला बसस्थान मांडून बसल्याची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाली। पोलीस तिथं पोहोचेपर्यंत त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला। मात्र जळगाव इथून त्या आपल्या गाठोडा बांधून भाड्याच्या गाडीत जाताना फुटेजमध्ये आढळल्या। पोलिसांनी त्या गाडी क्रमांकावरून शोध घेऊन माहिती काढली असता त्यांना अकोला इथं सोडण्यात आलं होतं। घरून निघालेल्या पोलिसांना माघारी फिरणं शक्य नव्हतं। अंगावरील कपड्यांवर तसेच पुढे तपासाला निघाले। पोलिसांच्या 2 गाड्या अकोला पोहोचल्या। त्या दरम्यान जळगावचे पोलीस पंकज खडसे, कुंदनसिंग बायस, गौरव पाटील, मिलिंद जाधव यांची तांत्रिक मदत घेतली। अकोला इथून त्या चोरट्या महिला बार्शी टाकळीला पोहोचल्या। पोलीस त्यांच्या मागोमाग गेले तर त्या परत अकोल्याला आल्या होत्या। अकोला इथं पुन्हा फुटेज तपासला असता त्या महिला परतवाडा इथं गेल्याची माहिती मिळाली। परतवाडा इथं बसस्थानकाच्या पुढे त्या महिला एका चहाच्या हॉटेलवर चहा घेताना फुटेजमध्ये दिसून आल्या। तिथून एका रिक्षात निघून गेल्याचं दिसत होतं। रिक्षा शोधणं मोठं जिकरीचं काम होतं। रिक्षाचा वेगळेपणा पाहून पोलिसांनी साऱ्या रिक्षावाल्यांना गोळा करून ही रिक्षा शोधून आणल्यास बक्षीस दिलं जाईल असं आवाहन केलं। अखेर मोठ्या बराच काळ उलटल्यानंतर ही रिक्षा सापडली। त्याच्याकडून माहिती घेतली असता त्यानं त्या महिलांना महामार्गाच्या चौफुलीवर खाली उतरवून माघारी फिरला होता। तिथून त्या महिला नेमक्या कुठे गेल्या याचा तपास लागत नव्हता। तांत्रिक माहितीनं या महिला अंजनगाव इथं गेल्याचं समजलं। पोलीस त्यांच्या मागावर होते, परंतु त्यांच्यात दिवसाचं अंतर पडल्यानं त्या तिगाव मार्गे पांडुर्णा इंदोर इथं पोहोचल्या होत्या। इंदोर इथं पुन्हा फुटेज तपासला असता त्या महिला तिगावला परत आल्याची माहिती मिळाली। तिथून त्या वरुड, जिल्हा अमरावती या ठिकाणी पोहोचल्याची माहिती प्राप्त झाली। या महिलांच्या अंगावर मळके कपडे, मोठे मोठे मळके गाठोडे आणि रस्त्यावरच यांचा ठिकाणा असल्यानं त्यांचा शोध घेणं अवघड जात होतं। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 7 दिवस एकाच कपड्यावर मिळेल तसं जेवण करून जंग पछाडलं होतं। 1, 2, 4 नव्हे तर तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासले होते। वरुड इथं त्यांना शोधण्यासाठी पोलीस भटकत होते। तांत्रिक मदतीनं देखील नेमक्या कुठे याची माहिती मिळत नव्हती। एका मोठ्या झाडाच्या खाली सावलीत या महिला निवांत झोपलेल्या दिसल्या आणि पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली। चोरट्या 2 महिलांसोबत त्यांच्या टोळीतील आणखी 2 महिला देखील त्यांच्यासोबत आढळून आल्या। चौघांना ताब्यात घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। महिलांकडून 9 तोळ्याचे दागिने जप्त करण्यात आले। आरोपी दोन्ही महिलांना 2 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली। विजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, अमळनेर।